नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। लोहार, सुतार, सोनार, शिल्पकार, तांबटकार समाज छत्रपती संभाजीनगर तर्फे श्री प्रभू विश्वकर्मा भगवान यांची जयंती समाज प्रबोधनपर व्याख्यान, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली। सप्त नद्यांच्या पाण्याने मंगल अभिषेक छत्रपती संभाजी महाराज चौक टीव्ही सेंटर ते सप्तपदी मंगल कार्यालयात वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली। श्री प्रभू विश्वकर्मा देवतेचे पूजन, महाआरती, महाप्रसाद, महिलांच्या काही सांस्कृतिक कार्यक्रमांनी जयंती कार्यक्रम संपन्न झाला। महाप्रसादासाठी शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांतजी खैरे यांनी नेहमीप्रमाणे आपला हात पुढे करून अन्नदानाची सेवा घेतली। याबद्दल त्यांचे समस्त लोहार, सुतार, सोनार, शिल्पकार, तांबटकार समाजातर्फे मनापासून धन्यवाद मानण्यात आले। कार्यकारिणीचे अध्यक्ष श्री रामेश्वर वाघ, उपाध्यक्ष श्री रंगनाथ पोपळघट, श्री संदीप वैद्य, सचिव श्री विलास रानगीते, कोषाध्यक्ष श्री दुर्गादास वैद्य, कार्याध्यक्ष श्री लक्ष्मीकांत हरेल, स्वागताध्यक्ष श्री हरीश पोपळघट, संयोजक श्री रमेश दिसागज, प्रसिद्धी प्रमुख श्री अनिल चाफा कानडी, सहसचिव श्री अमोल तांबे, विजय पडघनकर, कोषाध्यक्ष श्री प्रशांत हरेल, श्री गणेश तांबे, सहकार्याध्यक्ष श्री अमोल थोरात, श्री अरुण पोपळघट, स्वागताध्यक्ष श्री संदीपांजी थोरात, संयोजक श्री आबासाहेब कळसकर, दादूलाल बोरकर, प्रसिद्धी प्रमुख श्री विष्णू पोपळघट, सहसचिव श्री विठ्ठल हिवाडे, श्री संजय कवडे, सहकोषाध्यक्ष श्री शालिकराम गाडेकर, श्री सतीश परब, सहकार्याध्यक्ष श्री वसंत ढोले, श्री बालाजी हिवाडे, स्वागताध्यक्ष श्री अनिल तांबे, संयोजक निलेश थोरात, प्रसिद्धी प्रमुख श्री दीपक परेराव, श्री रवी टाकसाड, महिला कार्यकारिणी अध्यक्ष श्रीमती संतोषी हिवाडे, अध्यक्ष सौ स्वाती थोरात, सचिव सौ सुलभा खंडाळे, सहसचिव सौ अश्विनी थोरात, कोषाध्यक्ष सौ वंदना वाघ, सौ कोषाध्यक्ष सौ आशा सन्नासे, सौ यमुना कवडे, सौ नंदनी गाडेकर यांच्यासह इतर महिलांनी जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला। आज प्रभू विश्वकर्मा यांची जयंती होती। आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जयंतीच्या निमित्ताने काय काय कार्यक्रम घेण्यात आले? प्रभू विश्वकर्मा जयंती 2026 प्रभू विश्वकर्मा जयंतीचे खूप काही सारे कार्यक्रम, रॅली घेतली, संगीत खुर्च्या खूप कार्यक्रम घेतले। त्याच्यामध्ये मान्यवर चंद्रकांतजी खैरे साहेब आले होते, घोडले साहेब आले होते, खूप काही नगरसेवक या ठिकाणी आलेले होते। म्हणजे खूप चांगल्या सहभागाने ही यावर्षी विश्वकर्मा जयंती खूप चांगल्या पद्धतीने साजरी झाली आहे। आज विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने तुम्ही समाज बांधवाला काय संदेश देणार आजच्या दिवशी? विश्वकर्मा जयंती निमित्तानं आम्ही समाज बांधवाला एकच सांगितलं की सर्व समाज एकत्रित यावा। सगळा समाज सगळ्यांना दिसला पाहिजे की आपला समाज खूप मोठा आहे। जोपर्यंत आपण एकत्रित येत नाही तोपर्यंत समाज आपला दिसणार नाही, तोपर्यंत आपले काही कामं होणार नाही। आम्ही सरकारला सुद्धा तेच सांगितलं की आमच्या खूप काही मागण्या आहे, आमच्या मागासलेला भाग आहे, आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्या, आम्हाला तुम्ही सहकार्य करावे। या विश्वकर्मा जयंती निमित्त कोणत्या कमिटीचे नावे सांगा आणि काय काय परिश्रम घेण्यात आले? सकल लोहार समाज विश्वकर्मा समिती या आमच्या समितीचं नाव आहे। त्याच्यामध्ये आमचे अध्यक्ष म्हणून, या समितीचे अध्यक्ष म्हणून मी रामेश्वर त्रिंबकराव वाघ, तसेच उपाध्यक्ष रंगनाथराव पोपळघट, दुसरे उपाध्यक्ष दुर्गादास वैद्य, तसेच सहकोषाध्यक्ष दुर्गादास वैद्य, उपाध्यक्ष संदीप वैद्य, हे सगळे हजर होते। मार्गदर्शक आमची संपूर्ण टीम, आम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आणि संपूर्ण टीम आमच्या सोबत होती। जसं आमचे लक्ष्मीकांत हरेर, आमचे हरेर काका, थोरात काका, आम्ही सगळे सोबत होतो। आम्ही सगळ्यांना, लहान मोठे वयस्कर सगळ्यांनी या जयंतीत सहभाग घेऊन सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने जयंती साजरी केली आणि सगळ्यांनी चांगला सहभाग घेतला यावर्षी। आणि खूप मोठ्या भक्तीने एक लोहार समाज एकत्रित झाला आणि खूप मोठ्या संख्येने यावेळेस जमा झालेला होता। तसेच आज जयंती निमित्ताने काही शोभायात्रा मिरवणुकीचं काही आयोजन केलेलं आहे का? हा, जयंती निमित्त आम्ही सकाळी 9 वाजेपासून संभाजी महाराज चौक, टीव्ही सेंटर संभाजी महाराज चौकातनं आमची जयंतीची मिरवणूक आम्ही प्रारंभ केली। तरी समारंभ आम्हाला 1 वाजेपर्यंत, आम्ही म्हणजे 9 ते 1 या दरम्यान पूर्ण जयंतीची मिरवणूक शोभायात्रा आम्ही पूर्ण त्यात फुगडी, म्हणजे पावली वगैरे सगळं आनंद घेतो त्यामध्ये। महाप्रसादासाठी अन्नदान कोण दाते? प्रभू विश्वकर्मा जयंतीचे यावर्षीचे अन्नदाते माननीय श्री चंद्रकांतजी खैरे, शिवसेना प्रमुख, शिवसेना नेते यांनी खूप दरवर्षी आम्हाला महाप्रसादाचं ते योगदान करतील। यावर्षी केल्यानं त्यांनी सांगितलं पुढच्या वर्षी आम्ही आमच्याकडे याने तुम्हाला महाप्रसादासाठी कधीही कमी पडू देणार नाही। त्यांना अशी आश्वासन आम्हाला दिली।
दुसरी गोष्ट, आम्ही त्यांच्याकडे मागणी केली होती, आमच्या समाजाला एखादी जागा हवी, मंदिर हवे सिटीमध्ये, आम्हाला जागा पाहिजे. त्यासाठी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. त्यांना एकच सांगितलं आम्हाला की तुम्ही या शहरामध्ये मध्यस्थी कुठेही जागा दाखवा, आम्ही ते तुम्हाला पूर्ण देऊ म्हणून सांगितलं. प्रभू विश्वकर्माच्या नावाने महाराष्ट्र शासनाने काही महामंडळ वगैरे तयार केली का? त्याच्यासाठी तुमचं कसं राहणार आहे? नाही, एक महामंडळ आमचं अगोदरचं होतं, ते खूप जुनं आहे, पण त्याच्यासाठी आम्हाला मदतच भेटत नाही. जयंती निमित्ताने काही सरकारला तुम्ही काही आव्हान? आमचा आता जयंतीनिमित्ताने सरकारला हाच संदेश आहे. आता हे आम्ही पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांना आम्ही आमंत्रित केलं होतं, पण ते काही कारणानिमित्त नाही येऊ शकले. आता हे निवडणूक चालू आहे, त्यांना आम्ही आमंत्रित केलं. त्याच्यासमोर आम्ही आमच्या समस्या मांडल्या की आम्हाला आमच्या नवर समाजासाठी आम्हाला जागा, आम्हाला मंदिरासाठी जागा द्या, मंदिर द्या, आणि आमच्या समाजाला तुम्ही पुढे घेऊन चला. खूप मागे असलेला समाज आहे, आमच्या समाजाला तुम्ही समोर घेऊन चला म्हणून सांगितलं. आपलं नाव सर? माझं नाव उपाध्याय, या समितीचा अध्यक्ष रामेश्वर तिंबकराव. काय सांगाल, आज प्रभू विश्वकर्माची जयंती मोठ्या हर्ष आणि उल्हासामध्ये साजरी होत आहे. काय काय कार्यक्रम घेण्यात आले होते आज? विश्वकर्मा जयंती ही आम्ही एक महिन्यापासून असं लगबगीत लागलेलो आहे. प्रत्येक जण प्रत्येकाचं कार्य असं एका उत्साहाने पार पाडत आहे. प्रत्येक जण प्रत्येकाचं कार्य किंवा प्रत्येकाचा जॉब किंवा काहीतरी त्यांचं काम हे पूर्ण करून संध्याकाळी जो वेळ भेटेल त्या वेळेमध्ये प्रत्येक जण प्रत्येकाच्या पद्धतीने सहकार्य करू लागला आहे. आणि वर्षातून एक दिवस हा प्रभू विश्वकर्मा जयंती आमच्यासाठी खूप उत्साहाचा दिवस असतो. त्याच्यासाठी आम्ही सगळा समाज बांधव एकत्र यावा आणि सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांची चर्चा व्हावी किंवा सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांच्या भेटी वगैरे व्हाव्यात. आम्ही याचा खूप म्हणजे होईल तेवढा प्रयत्न करतो आणि सगळा समाज बांधव आम्हालाही सपोर्ट करतो. याच्यात आम्ही म्हणजे सगळ्यांना समाज बांधवांना एकत्र येऊन आम्हाला जो आनंद भेटतो त्यात आम्ही म्हणजे खरंच आम्हाला सगळ्या समाज बांधवांचं लाख मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य भेटतं आणि आहे त्यांचं. आणि त्यात नंतर आम्ही त्यांच्यासाठी होईल तेवढा प्रयत्न छोटे मोठे कार्यक्रम ठेवतो. संगीत खुर्ची झाली किंवा मग चिमटा दोरी झाली, रेसिंग झाली, बुक बॅलेन्स झालं, असं त्यांच्यासाठी वेगवेगळ्या विविध प्रकारच्या स्पर्धा वगैरे ठेवून त्यांचंही मनोरंजन करतो व त्यांना जुन्या आठवणींना, लहानपणीच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करतो. महिलाच्या माध्यमातून तुम्ही महिलांना काय संदेश देणार? आज जयंती आहे, जयंतीच्या माध्यमातून तुम्ही महिलांना काय सांगणार? की बुवा विश्वकर्मा जयंती म्हणजे वर्षातून एकदाच आपण एकत्र यायचं नाही. विश्वकर्माची माहिती त्यांना द्यायची आणि त्यांना विश्वकर्मांनी काय केलं, कार्य काय केलं आहे यांना त्यातून म्हणजे सांगण्याचा आपण प्रयत्न करायचा आणि जे आपल्याला माहिती आहे त्यांना ते माहिती करून देण्याचं मार्गदर्शन आपण त्यांना करायचं. माझं नाव संतोषी हिवाळे, या समितीचे ते अध्यक्ष महिला अध्यक्ष.